गुड इवनिंग, गुड इवनिंग। चलो क्या क्या हुआ है देखो ये। तो चलो स्टार्ट करेंगे। चलो चलो देखो क्या है। फर्स्ट काय बघायचं आज, काल काय काय बघितला, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम बघितले, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम बघितली। तर मग लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरला काय पकडायचं, ओरिजिन। ऑप्टिकल सेंटर इज कन्सिडर्ड ॲज ओरिजिन। ओरिजिनच्या राईटचा पॉझिटिव्ह, लेफ्टचा निगेटिव्ह, वरचा पॉझिटिव्ह, खालचा निगेटिव्ह, जसं आपलं नेहमी आहे तसंच पकडायचं। ठीक आहे। मग कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ काय असते? फोकल लेंथ कॉन्व्हेक्सची असते पॉझिटिव्ह आणि कॉन्केव्हची असते निगेटिव्ह। ठीक आहे। फोकल लेंथ कॉन्व्हेक्सची काय घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची ऍज पर दिस साइन कन्व्हेन्शन, आणि कॉन्केव्हची काय घ्यायची तर निगेटिव्ह घ्यायची। ठीक आहे। चलो नंबर 1 पॉइंट। नंबर 2 पॉइंट, लेन्स फॉर्म्युला। मग लेन्स फॉर्म्युला काय आहे? लेन्स फॉर्म्युला काय आहे? लेन्स बद्दल एक इक्वेशन आहे, इमेजचं डिस्टन्स, ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि फोकल लेंथ यांच्यातलं एक रिलेशन आहे, त्याला काय बोलायचं, लेन्स फॉर्म्युला। लेन्स फॉर्म्युला सारखा मिरर फॉर्म्युला तुम्हाला झालाय अगोदर, लेन्स फॉर्म्युला सारखा मिरर फॉर्म्युला तुम्हाला अगोदर झालाय। याचं एक न्यूमरिकल केलं की हे आणखीन क्लिअर होईल। फक्त आता फॉर्म्युला लक्षात ठेवा, काय 1/f इज इक्वल टू 1/b मायनस 1/u। 1 फोकल लेंथ, कॉन्व्हेक्स असेल तर प्लस लिहा, कॉन्केव्ह असेल तर मायनस लिहा, जे आहे ते। this is image distance and this is object distance। जसे साइन, जसे काय बोलायचं त्याला, जसे साइन्स मिरर साठी तसे लिहित आहे। इमेज डिस्टन्स हे ऑब्जेक्ट डिस्टन्स, यू म्हणजे हे इमेजचं डिस्टन्स। याला सॉल्व्ह केलं, एफ माहिती नाही, हे दोन माहिती आहेत तर मिळणार, हे दोन माहिती आहेत तर यू काढता येते। कोणते पण दोन दिले की तिसरा काढता येते। हे काय आहे, लेन्स फॉर्म्युला। याचा यूज करू मग आणखीन तुम्हाला क्लिअर होईल कसा आहे ते। नंतर असते मॅग्निफिकेशन।
नंबर 3 काय बघायचा? मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे काय? मॅग्निफिकेशनला एम लिहितो. मॅग्निफिकेशन म्हणजे इमेज किती पट झाली. मॅग्निफिकेशन म्हणजे काय असते? इमेज किती पट झाली, दुप्पट झाली का 3 पट झाली, दुप्पट झाली का 3 पट झाली का 4 पट झाली, का अर्धी झाली का 1/4 झाली का 1/3 झाली. इमेज किती मोठी झाली, 4 पट मोठी झाली तर मॅग्निफिकेशन 4 येणार. इमेज 1/4 हाईटची झाली असेल तर मॅग्निफिकेशन 1/4 येणार. तर इमेज किती पट तयार झाली, इमेजची लेंथ किती पट मोठी झाली, दॅट इज मॅग्निफिकेशन. छोटी पण होऊ शकते, छोटी पण होऊ शकते. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आहे? साईज. हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. सगळं झालेलं आहे तुम्हाला 9th ला. मिरर मध्ये सगळं झालेलं आहे. मिररचा पण असा एक फॉर्म्युला असतो. मॅग्निफिकेशन मिरर साठी पण फॉर्म्युला असा सेमच असतो. हाईट ऑफ ऑब्जेक्ट अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट मी इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. मॅग्निफिकेशनचा दुसरा पण एक फॉर्म्युला आहे. मॅग्निफिकेशनचा दुसरा पण एक फॉर्म्युला आहे. व्ही अपॉन यू. इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. मॅग्निफिकेशनचा दुसरा पण एक फॉर्म्युला आहे. इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. तुम्हाला हे मिरर मध्ये असं झालं असेल -v/u. मिरर मध्ये तुम्हाला आता आठवते काय नाही मला माहिती नाही, पण झालंय तुम्हाला मिरर. मिररचा फॉर्म्युला -v/u असंच होता 9th ला झाला. हाईटचा सेम, हाईटचा काही फरक नाही, हे बेसिक आहे. मॅग्निफिकेशन म्हणजे इमेजची हाईट अपॉन ऑब्जेक्टची हाईट, हे बेसिक आहे. ठीक आहे. चलो इतकं लिहून घ्या, इतकं लिहून घ्या. याच्यावर एक न्यूमरिकल करू, इतकं लिहून घ्या, याच्यावर एक न्यूमरिकल करू, मग पुढचा पार्ट बघूया. इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यावर लगेच एक न्यूमरिकल करून मग एकदम कन्सेप्ट क्लिअर होती. पूर्ण आहे तसं लिहून घ्या. काय याच्यात न करण्यासारखं काही नाही, एकदम सोपा आहे. हा एक फॉर्म्युला, हा वापर कसा करायचा बघूया की आता. ते कॉन्व्हेक्सची पॉझिटिव्ह फोकल लेंथ आणि कॉन्केव्हची निगेटिव्ह पकडणे. याचे रिझन्स मी तुम्हाला 11th ला सांगतो. का 10th ला याचे रिझन्स काय गरजेचे नाही, त्याचे रिझन्स मी 11th ला सांगतो तुम्हाला. 11th ला पण आहे हा चॅप्टर, सेम आहे, सेम चॅप्टर, सगळे पॉइंट्स आहेत त्याच्यातले. चलो करूया. झालं का लिहून? झालं का लिहून बघा. पेज नंबर 86 वर क्वेश्चन दिलाय, तेच करूया. पेज नंबर 86 वर एक क्वेश्चन दिलाय, तेच आपण करूया. काय बोलते बघा क्वेश्चन मध्ये. An object is placed vertically at a distance 20 cm from convex lens. प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ऑब्जेक्ट कुठे आहे, इथं ठेवू. किती डिस्टन्स वर? 20 सेंटीमीटरला. Object is placed at a 20 cm from convex lens. If height of object is 5 cm, height of object ला h1 बोलते, height of object is 5 cm. And focal length of lens is 10. या लेन्सची फोकल लेंथ किती आहे? 10. मग +10 लिहिणार आपण. फोकल लेंथ इज 10. कॉन्व्हेक्स असला तर फोकल लेंथ काय लिहायचे बाळांनो? प्लस. कॉन्व्हेक्स आहे, फोकल लेंथ म्हणून काय लिहिली? प्लस. What will be the position, size and nature of image? Position of image, size of image and nature of image. हे सगळं फाइंड आउट करायचं. आणि मॅग्निफिकेशन पण एक फाइंड आउट करायचं. सगळं आपण फाइंड आउट करू हळूहळू. ठीक आहे.
क्वेश्चन कळते का बघा पहिला, मी परत एकदा रिपीट करतो. क्वेश्चन कळते का बघा, मी परत रिपीट करतो. आणि आता जे फॉर्म्युले सांगितले ते पण एकदम क्लिअर होते. आता जे फॉर्म्युले सांगितले ते पण एकदम काय होतील, क्लिअर होतील. फोकल लेंथ दिली पण हे कॉन्व्हेक्स आहे म्हणून प्लस घेतली. ऑब्जेक्ट इज ॲट 20. मग ऑब्जेक्ट कुठल्या बाजूला ठेवायचं ठरले आपलं, ऑब्जेक्ट शुड बी ॲट लेफ्ट हँड साइड. राईटला ठेवायची नाही, ठेवली मग लेफ्टला. हाइट ऑफ ऑब्जेक्ट इज 5. ओके, हाइट ऑफ ऑब्जेक्ट कितना है, 5 है. चलो, तर पहिलं काय काम करायचं आहे, या ऑब्जेक्टची एक इमेज इकडे होईल, इकडे होईल किंवा इकडे पण होईल माहित नाही, आपण अज्युम करू इकडे होईल. या ऑब्जेक्टची एक इमेज कुठेतरी तयार होईल. त्या इमेजची पोझिशन पहिला फाइंड आउट करू. पहिलं काम काय, पोझिशन. पोझिशन म्हणजे लेन्स पासून किती डिस्टन्स वर आहे इमेज. पोझिशन मीन्स डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम द लेन्स. काढू पोझिशन. सोपं आहे. कसं काढायचं, हा फॉर्म्युला. फक्त इकडे लक्ष, क्वेश्चन डिफिकल्ट आहे, लक्ष द्या. फुल प्रॉपर लक्ष दिला तर कळणार, क्वेश्चन डिफिकल्ट आहे. हे यूज केलं येणार, सोपं आहे. चला फॉर्म्युला लिहू. पहिलं काम 1/f 1/v मायनस 1/u. फोकल लेंथ किती आहे बघा, फोकल लेंथ किती आहे, 10 आहे. सेंटीमीटर मध्ये सगळेच लिहिलं तरी चालते, सर्वच मीटर मध्ये तरी चालते, सर्वच सेंटीमीटर मध्ये तरी चालते. सेंटीमीटर मध्ये लिहू आपण. इज इक्वल 1/v. इमेज कुठे झाली, इमेजचं डिस्टन्स किती आहे माहित नाही. ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे हेच तर काढायचं, इमेजचं डिस्टन्स काढायचं. ऑब्जेक्टचं डिस्टन्स किती आहे, मग ऑब्जेक्ट आहे लेफ्टला, पहिला ओरिजिन पकडायचं. ऑप्टिकल सेंटर इज ओरिजिन, मग ओरिजिनच्या राईटला प्लस, लेफ्टला मायनस. मग हे डिस्टन्स मायनस मध्ये येणार. राईटचं डिस्टन्स प्लस, लेफ्टचं मायनस. वरचं प्लस, खालचं मायनस. मग हे लेफ्टचं आहे, मग ह्याच्या लेफ्टला निगेटिव्ह, मग हे -20. इमेज इमेज काय पकडणार, -20 ला हे पकडणार. इमेज कुठे आहे पकडायचं, -20 ला. लेफ्ट हँड साइड 20 म्हणजे -20 ला पकडायचं. झालं, मग संपला, गेम ओव्हर. मायनस मायनस प्लस होते, इकडे घ्या तुम्ही. 1/10 1/v प्लस 1/20 मायनस मायनस प्लस लिहा. हा 1/20 इकडे आला. 1/v इज इक्वल टू 1/10 मायनस 1/20. हा 1/10 हा 1/20 इकडे आला, मायनस झाला. ठीक आहे. मग दोघांचा बेस सेम करतो, वर याला खाली, याला वर आणि खाली 2 न मल्टिप्लाय करतो. 2 डिवायडेड बाय 20 मायनस 1 डिवायडेड बाय 20. 2 divided by 20, 2 multiplied by 2 multiplied by 2. 2 minus 1 is how much? 1. 2 minus 1 is how much? 1. So 1/20. Answer किती आलं? 1/20. Answer किती आलं? 1/20. पण हे कोण आहे? हे 1/v आला, हे 1/v ला कॅल्क्युलेट केलं. 1/v कॅल्क्युलेट केला तर 1/20. याचा अर्थ v किती आला? 1/v हे 1/20 आलं. मग याचा उलटा केला की v, याचा पण उलटा केला की 20. मग v is equal to 20. v is equal to 20 आलं. पहिलं काम क्लिअर. v is equal to 20 प्लस 20 आला. आन्सर प्लस 20 आला. प्लस 20 म्हणजे प्लस आलं म्हणजे राईटला, मायनस आपण ठेवलं होतं ना याला, -20. आपला आन्सर आला +20. +20 आला म्हणजे राईटला. मग इमेज तयार झाली इथं. इमेज तयार, +20 म्हणजे राईटला, -20 म्हणजे लेफ्टला. मग इमेज तयार झाली राईटला 20 सेंटीमीटर. ठीक आहे, इतकं क्लिअर आहे काय? चलो, इतकं क्लिअर आहे का बघा, कमेंट करून मला सांगा. हा तेच बोल.
इथपर्यंत क्लिअर आहे बाळांनो? चला लिहून घ्या, एक एक बघत जाऊ आपण. इथपर्यंत लिहून घ्या, पुढचा पार्ट मी सांगतो. हळूहळू बघू. न्यूमरिकल डिफिकल्ट आहे, प्रॉपर लक्ष द्या. चल बा, मी परत एकदा हे रिपीट करतो, पुढचा पार्ट करूया. हा पार्ट हे आणखीन एकदा बोलतो, पुढचा पार्ट करूया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, न्यूमरिकल खूप इम्पॉर्टंट आहे. परत करणार नाही, व्यवस्थित लक्ष द्या, डिफिकल्ट आहे. बा, लेंस इथं आहे, ऑब्जेक्ट इज ॲट लेफ्ट हँड साइड, हमेशा लेफ्ट हँड साइडलाच ठेवायचे आहे 20 वर. तर इमेज कुठे आहे ते काढायचं आपल्याला. फोकल लेंथ दिली 10, मग मी +10 दिली बिकॉज दिस इज कॉन्व्हेक्स. फॉर्म्युला असं, फोकल लेंथ किती होती ठेवली, +10 तर +10. इमेजचा डिस्टन्स काढायचा आहे. ऑब्जेक्ट कुठे आहे, लेफ्टला 20, मग या बाजूला मायनस असते, या बाजूला प्लस, वरचा प्लस, खालचा मायनस. हे मायनस आहे, मग -20 ठेवला, मायनस मायनस प्लस झाला, +20. याला सॉल्व्ह केला तर v किती आला 20. v20 मीन्स व्हॉट, इमेज इज ॲट +20. +20 म्हणजे राईटला. इमेज इज ॲट +20 म्हणजे कुठल्या बाजूला इमेज, राईटला आहे. चांगला आहे, पहिलं काम झालं. नंबर 2 साईज किती आहे. साईज विचारली तर फॉर्म्युला यूज करायचा मॅग्निफिकेशन. साईज विचारली तर फॉर्म्युला कोणता, मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन is equal to h2 upon h1 is equal to v upon u. मॅग्निफिकेशनचे दोन फॉर्म्युले आहेत, त्या दोघांना इक्वल करायचं. चला बघा रे, साईज काढायची आहे. ऑब्जेक्टची हाईट किती आहे 5, तर इमेजची हाईट किती, दॅट वी वॉन्ट. ऑब्जेक्टची हाईट 5 आहे, ऑब्जेक्टची हाईट किती आहे 5 आहे, तर इमेजची हाईट किती आहे दॅट वी वॉन्ट. मग आता हे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. मग ही ऑब्जेक्टची हाईट वर आहे, सॉरी इमेजची हाईट वर आहे, तीच तर काढायची आहे. ऑब्जेक्टची हाईट किती आहे 5 आहे, +5. ऑब्जेक्टची हाईट किती आहे +5. ऑब्जेक्ट उंच आहे ना, याच्या वर आहे, याच्या वरचं प्लस, याच्या वरचं प्लस, याच्या खाली असला तर मायनस. कळतंय, याच्या वरचं प्लस, मग हा वर आहे ना, याच्या वर आहे, मग +5. ऑब्जेक्टची हाईट किती घेतली +5. +5 मायनस, हा -5 आन्सर आला असेल. ऑब्जेक्टची हाईट किती घेतली +5. बी किती आहे काढला ना आता 20. राईटला 20 आहे म्हणून +20, आणि यू किती आहे लेफ्टला 20 आहे म्हणून -20. यू किती आहे लेफ्टला आहे म्हणून -20, हा राईटला आहे म्हणून +20. मग h2 बघितला, मग h2 किती आहे, -1, 20 divided by 20 is 1, -1 into 5, -5 सेंटीमीटर. -5 चा मीनिंग काय, मायनस म्हणजे उलटा आहे. -5 चा मीनिंग काय, उलटा आहे, खाली आहे, खालच्या बाजूला. -5 म्हणजे असा खालच्या बाजूला, ते +5 पकडला तर -5 म्हणजे उलटा आहे. मग इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड. आता नेचर विचारलं ना, नेचर विचारले, मग इमेज कशी आहे, इन्व्हर्टेड.
उलटी इमेज असली मायनस आला त्याची हाईट मायनस आली म्हणजे उलटी इमेज आहे खालच्या बाजूला प्लस म्हणजे वर मायनस म्हणजे खाली उलटी जर इमेज आली तर ती रिअलच असते कधी पण बघा प्रत्येक डायग्राम आपण काढलेली पाहिजे तर बघा नंतर inverted image is always real or real image is always inverted लिहून ठेवा very important point very important trick for 10th as well as for NEET and JEE चलो लिखो inverted image is always real and vice versa चलो लिखो inverted image is always real and vice versa चलो लिखो inverted image is always real and vice versa आणि मॅग्निफिकेशन काढायचं आहे मग शेवटी मॅग्निफिकेशन h2 upon h1 शेवटचा पॉइंट काय मॅग्निफिकेशन मॅग्निफिकेशन काय आहे h2 upon h1 h2 किती आहे इमेजची हाईट -5 ऑब्जेक्टची हाईट किती आहे 5 म्हणजे -1 आला ऑब्जेक्टची इमेजची हाईट -5 ऑब्जेक्टची किती आहे +5 तो -5 आपण 5 -5 मॅग्निफिकेशन किती आला -5 मॅग्निफिकेशन किती आला -1 -1 चा मीनिंग काय दोघांची साईज सेम एक पट आहे 1 चा मीनिंग काय एक पट आहे एक पट म्हणजे सेम आहे हे जेवढं आहे 5 हे पण तेवढंच आहे 5 हे जितकं आहे 5 हे पण तितकंच आहे 5 फक्त मायनस का आला कारण उलटा आहे मायनस का आला ते मॅग्निफिकेशन मायनस का आला कारण हे उलटा झाला मायनस आला आणि किती पट आहे साईज एक पटच आहे म्हणजे सेम साईज ठीक आहे मग इमेज साईज इज इक्वल टू ऑब्जेक्ट साईज इथं 2 आला असतं तर काय इथं 2 आला असतं तर त्याचा अर्थ काय इमेज डबल लेंथची आहे पण मायनस म्हणजे उलटी आहे -2 जर आला असता याचा अर्थ काय याच्यापेक्षा हे डबल लेंथचा आहे आणि मायनस म्हणजे उलटा आहे कळतं ना आता एकच आले म्हणजे एक पटच आहे एक पटच आहे म्हणजे दोघांची साईज सेम आहे फक्त उलटा सुलटा हे सरळ आहे तर हे उलटा आहे चलो ऑल क्लिअर आहे का रे बाळांनो कमेंट मध्ये मला सांगा ऑल क्लियर है क्या वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन चलो ऑल क्लियर है क्या बोलो मुझे लिहून घ्या सगळं कमेंट करा लिहून घ्या बोला सब क्लियर है क्या रे बोलो सब क्लियर है अच्छा वेरी गुड और एक न्यूमेरिकल करेंगे ऐसा नहीं और एक करेंगे चलो हे लिहून घ्या सगळं परत असंच एक आणखीन करू आणखीन क्लिअर होईल ज्यांना थोडं थोडं क्लिअर नसेल आणखीन क्लिअर होईल जवळपास सर्वांना क्लिअर आहे आणखीन एक करू अजून क्लिअर होईल चलो क्या लिहून लिहून घ्या परत एकदा मी रिपीट करतो लिहून घ्या ठीक आहे इथपर्यंत मी एकदा ऑलरेडी रिपीट केलं होतं
हे मॅग्निफिकेशनचं बोलतो. मॅग्निफिकेशन कॅन बी रिटन इन 2 ways. h2 by h1 v by u. मग v किती आहे 20 आहे, u किती आहे लेफ्टला आहे म्हणून -20. ठीक आहे. हाईट इमेजची किती आहे माहिती नाही, ऑब्जेक्टची किती आहे वर बाय, याच्या वरचं प्लस याच्या वरचं प्लस, मग याच्यावरच आहे ना हे पण याच्यावरच आहे, याच्यावरची प्लस. हाईट ऑफ ऑब्जेक्ट इज +5 सॉल्व्ह केला तर हे -5 आलं. म्हणजे इमेज -5 आली म्हणजे मायनस म्हणजे उलटी आहे, 5 म्हणजे लेंथ त्याची 5 आहे. जे उलटा आहे मायनस म्हणजे उलटा, जे इन्व्हर्टेड आहे ती इमेज ऑलवेज रिअल असते. पाठ करून ठेवा, रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड अँड व्हाईस वर्सा. मॅग्निफिकेशन काढला तर -1 आला. मॅग्निफिकेशन -1 चा मीनिंग काय, 1 म्हणजे 1 टाइम्स लेंथ किती पट झाली, 1 पट म्हणजे सेमच राहिली. मायनस का आला, कारण उलटा झाला, याच्यापेक्षा हे उलटा आहे म्हणून मायनस आला. ठीक है, चलो और एक न्यूमेरिकल करेंगे, आणखी क्लियर होईल. पेज नंबर 92 क्वेश्चन 8 मधला दुसरा. पेज नंबर 92 क्वेश्चन 8 मधला दुसरा. काय बोलतोय, कन्व्हर्जिंग लेन्सेस दिली, परत कन्व्हर्जिंग म्हणजे कॉन्व्हेक्स दिली. कन्व्हर्जिंग लेन्स दिले म्हणजे परत कॉन्व्हेक्सच आहे. बोलते काय बघा, 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ठेवली, ऑब्जेक्टची हाईट परत दिली 5 सेंटीमीटर, वरच्या बाजूला असते म्हणून +5 लिहिले. 5 centimeter high object is placed at a distance of 25 centimeter from converging lens. म्हणजे 25 सेंटीमीटर वर आहे. आता फोकल लेंथ ऑफ लेन्स इज 10 सेंटीमीटर, परत फोकल लेंथ 10 सेंटीमीटर दिली, मग +10 सेंटीमीटर लिहायला पाहिजे. कॉन्व्हेक्स आहे, कन्वर्जिंग म्हणजे कॉन्व्हेक्स. डिटरमाइन काय काय करायचं आहे, पोझिशन, साइज, टाइप ऑफ इमेज, सगळं फाइंड आउट करायचं. मागच्या न्यूमेरिकल मध्ये जे केलं तेच करायचं. परत एकदा मी करतो बघा. चलो, या टाइपचं फायनल न्यूमेरिकल बघा, लक्ष ठेवा. या टाइपचं फायनल न्यूमेरिकल बघा, लक्ष द्या. ठीक आहे, या टाइपचं फायनल न्यूमेरिकल बघा, लक्ष द्या. काय म्हणतंय, फॉर्म्युला काय, 1/f is equal to 1/v minus 1/u. 1/f is equal to 1/v minus 1/u. फोकल लेंथ किती आहे 10. इमेज कुठं तयार झाली, दॅट वी हॅव टू फाइंड आउट. ऑब्जेक्ट कुठं आहे, लेफ्टला 25. फक्त कन्सन्ट्रेशन इथं करा, नाहीतर कळणार नाही. फोकस पुट केला, व्ही काढायचा आहे, यू. ऑब्जेक्ट किती आहे लेफ्टला 25, पण लेफ्टला असलं की लेफ्टला मायनस, राईटला प्लस आहे, -25. -25 लेफ्टला आहे, -25 सॉल्व्ह केला की आन्सर येणार. ओके, चला इथपर्यंत लिहून घ्या, सॉल्व्ह करा, काय आन्सर येते मला सांगा. मी करत नाही आता,
इथेपर्यंत लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा. काय आन्सर येते मला सांगा. किती येते काढा. आन्सर सांगा मला. $16.66 बघा येतं का. बरोबर वाटते मला आन्सर 16.6. किंवा 16.666 येते म्हणून 16.67 लिहिला तरी चालतो. 16.67 बघा येते काय. ओके, इथपर्यंत कम्प्लीट करा. पुढचा पार्ट बघूया. म्हणजे पोझिशन कळाली. प्लस आले म्हणजे कुठे या बाजूलाच आहे, या बाजूला असले की उलटच असते. म्हणजे 16.66 डिस्टन्स वर प्लस आहे म्हणजे राईटला आहे. हा लेफ्टला होता म्हणून मायनस घेतला. राईटला आहे म्हणजे प्लस आहे. प्लस आहे म्हणजे राईट आहे. उलट सुलट पण बोलता येईल. $25/24 कुठे येते. 250/15 येते. याला बघा ना, मायनस केलं. कॅल्क्युलेशन इथे लिहिले. 16.67 येते. 16.67. चलो पुढचं करूया का रे बाळांनो. चला मी करू का पुढचं बघा. चला पुढचं करतो पटापट. मॅग्निफिकेशन परत तेच तेच सगळं तेच करायचं. चलो पुढचं करतो मी बघा समोर. चला बघा मी पुढचं करतो. मग मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन काय. फर्स्ट फॉर्म्युला H2/H1. सेकंड फॉर्म्युला V/U. H2 तेच तर काढायचं आहे. ऑब्जेक्ट इमेज. इमेजची हाईट काय. इमेजची हाईट काय तेच तर काढायचं आहे. ऑब्जेक्टची हाईट किती आहे. ऑब्जेक्टची हाईट किती आहे. दॅट इज गिवन एज 5. ऑब्जेक्ट वर आहे, वर असते +5. B 16.67. B किती आला 16.67. आणि U किती आहे. U किती आहे -25. U म्हणजे हा लेफ्ट ला -25. याला जरा सोपं करतो मी. 16.67 लिहित नाही. 16.67 म्हणजे हाच आहे ना. मग 250/15 असं घेतो ना. बी म्हणजे हा म्हणजे कोण आहे. 250/15. 250/15 घेतो ना. मला सॉल्व्ह करून बघूया किती येते. H2/5 is equal to 250/15 into 25. इथं मायनस 15 पण खाली देतो. खालचा 5 वर चढतो. कळतं ना. 250 वर, 15 पण खाली, 25 पण खाली आणि खालचा 5 वर जाऊन बसलाय. ही येते आहे. काढा बरं किती येते बघा. कॅल्क्युलेट करा. इथपर्यंत कम्प्लीट करा. इथपर्यंत कम्प्लीट करा. H2 मला सांगा किती येते. इथपर्यंत कम्प्लीट करा. H2 मला सांगा. -3.33 येते का बघा.
मायनस 3.33 10/3 H2 किती येते 10/3 मायनस 10/3 म्हणजे मायनस 3.33 और निगेटिव्ह मायनस 10/3 म्हणजे 3.33 मग मायनसचा अर्थ काय डाउनवर्ड आहे इमेज उलटी आहे मायनसचा मिनिंग आहे हाईट मायनस आहे म्हणजे खालच्या बाजूला इमेज आहे आणि किती लेंथ आहे इमेजची 3.33 3.33 चा आहे 5 चा हे 3.33 आहे मायनस म्हणजे उलटा उलटा आहे म्हणजे काय उलटा आहे म्हणजे काय रिअल आहे काय आलं इन्व्हर्टेड अँड रिअल इन्व्हर्टेड अँड रिअल इन्व्हर्टेड असला की रिअल झालं म्हणजे हे झालं आता साईज सांगितली आणि टाईप कुठल्या टाईपचा इन्व्हर्टेड आणि रिअल इथं काय मॅग्निफिकेशन विचारलं नाही विचारलं असलं तर काढायचं परत H2 पाहिजे आहे H1 माहिती आहे तो H2 H1 करून मॅग्निफिकेशन विचारलं तर काढायचं पण विचारलं नाही तर इन्व्हर्टेड अँड रिअल कळालं काय बाळांनो सांगा मला इथेपर्यंत कळालं का कमेंट करून सांगा मग लिहून घ्या कळालं का बोलो बच्चो बोलो आई आई बोलो ठीक आहे सिंपल असतंय सिंपल आहे साइन चिन्ह चिन्ह मध्ये फरक लफडा करायचा नाही लेफ्टला मायनस लेफ्टला पण मायनस लिहिला राईटला असलं की प्लस वर असला की प्लस वर आहे याला प्लस लिहिला कळले साइन बरोबर दिलं की नो प्रॉब्लेम लिहून घ्या आज साठी बस झाले लिहून घ्या आज साठी इधर इतना बस हो गया आगे का पार्ट कल देखेंगे आज के लिए इतना बस